यंदा उष्णतेची लाट आणखी तीव्र असल्यामुळे राज्यातील वीज मागणी ही झपाट्याने वाढते आणि मुंबईसह राज्याची वीज मागणी ही 30,000 मेगावॅटपर्यंत जाण्याची शक्यता असून मागणी आणि पुरवठा यांच्यातली दरी वाढत असल्यामुळे पुन्हा भार नियमनाचं संकट येऊन उभं ठाकलंय। कोळसा टंचाईमुळे वीज निर्मिती वाढवण्यासाठी मर्यादा येत आहेत, त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी भार नियमनाची भीती असल्याचा इशारा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिला। यानंतर या प्रश्नावरती तातडीने तोडगा काढण्यासाठी सुमारे 800 ते 1000 मेगावॅट वीज आपत्कालीन कराराद्वारे घेण्यासाठी शुक्रवारी म्हणजे आज पुन्हा एकदा मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्यातली विजेची मागणी वाढली आणि त्यामुळे राज्यावरती लोडशेडिंगचं संकट येण्याची शक्यता आहे। काल मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यात काय झालं जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या मुद्द्यासंदर्भात काय काय झालं आणि आज त्यासाठी पुन्हा बैठक होणार आहे का? खरं तर आज 12 वाजता मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा एक महत्त्वाची बैठक याच विजेच्या प्रश्नावरती बोलवलेली आहे। ऊर्जा मंत्र्यांनी काल ज्या पद्धतीने माहिती दिलेली आहे त्यामध्ये मागणी आणि पुरवठा याचं गणित काही जुळत नाही आणि त्यामुळे राज्यभर कोळशाची आपल्याला कमी जाणवते आणि त्यातूनच विद्युत पुरवठ्यावरती सुद्धा मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत। विजेचे दर तर वाढणार आहेतच भविष्यामध्ये मुंबईकरांसाठी, परंतु राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी अगदी शेतीसाठी पाणी देणं असेल किंवा तुमचे दैनंदिन व्यवहारांसाठी जो विद्युत पुरवठा अपेक्षित असतो त्यामध्ये खंड पडणार आहे आणि अशामध्ये जे आपत्कालीन स्थितीमध्ये राखीव असा आपण विजेचा स्रोत सांभाळून ठेवलेला असतो तो वापरात येऊ शकतो का, या एका पर्यायावरती आज विचार होणं अपेक्षित आहे। यामध्ये मंत्रिमंडळातील सर्व सदस्य सहभागी होणार आहेत आणि वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये एकूणच औष्णिक ऊर्जा प्रकल्प चालू ठेवण्यासाठी जो कच्चा माल अर्थात कोळसा लागतो त्याचा पुरवठा कशा पद्धतीने होईल आणि एकूणच उन्हाळ्याच्या काळामध्ये विजेचा जो अतिरिक्त वापर होत असतो प्रत्येकाच्या घराघरातनं किंवा प्रत्येक कारखान्यांमधनं, तर त्याविषयी काही निर्बंध लावले जात आहेत का किंवा त्यांचं नियोजन कशा पद्धतीने केलं जातं हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे। आणि एकूणच राज्यासाठी आता बत्तीगुल होण्याची एक समस्या जी आहे, लोड शेडिंगची जी समस्या आहे ती उन्हाळ्यात मुख्यत्वे आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळू शकते। आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संपूर्ण विषयावरती कसा तोडगा निघतो हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे।